नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. ABP माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातले छोटे मोठे सगळे बदल आपण ABP माझावरती दाखवत असतो. आणि आज मी सोलापूरला ज्या कंपनीचा ज्याला आपण प्राऊड फील करतो अशी प्रिसिजन कंपनी, त्या कंपनीमध्ये मी आहे. सर, महाराष्ट्राला तुमचा आधी परिचयच करून द्या. गुड आफ्टरनून सर. तुम्ही इथे आलात, थँक्यू, धन्यवाद. माझं नाव करण शाह, मी प्रिसिजन ग्रुपचा प्रमोटर आणि एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर आहे. आणि आता मी बिझनेस डेव्हलपमेंट कंपनीसाठी बघतो आणि आपलं इलेक्ट्रिक मोबिलिटीवरती जे काही डेव्हलपमेंट्स आहेत त्याच्यावरती मी काम करतो आहे आता. आणि मी आत्ता तुम्हाला सांगतो की मी करण शाह यांना जाणीवपूर्वक स्वतःचा परिचय करून द्यायला सांगितला, कारण आत्ता ते जे काही आपल्याला सांगणार आहेत ते महाराष्ट्राच्या भविष्यातल्या ऑटोमोबाईल क्षेत्रातली एक सर्वात मोठी क्रांती असं मी म्हणेन. आणि त्या क्रांतीची सुरुवात या गाडीपासून होते, बरोबर सर? ह्या गाडीबद्दल, रेट्रोफिटेड ही जी कॉन्सेप्ट आहे त्याच्याबद्दल आपण आधी महाराष्ट्राला सांगू. बरोबर. रेट्रोफिटिंग जे आम्ही ह्या व्हेकलवरती केलेलं आहे, आम्ही साधारण 2 वर्षांपूर्वी अगदी पॅन्डेमिकच्या मध्यभागात आम्ही एक व्हेकल विकत घेतली. फोर्स ट्रॅव्हलर व्हेकल आहे, 23 सीटर. आणि ह्याला आम्ही पूर्णपणे कन्वर्ट केलं इलेक्ट्रिकमध्ये. रेट्रोफिट म्हणजे रेट्रोफिट म्हणतो. रेट्रोफिट म्हणजे आम्ही नक्की काय केलं, ह्या व्हेकलमध्ये जेवढे किती कंपोनेंट्स होते जे डिझेलवरती चालायचे, म्हणजे इंजिन असो, ट्रान्समिशन असो, एक्झॉस्ट सिस्टम्स असो, फ्यूल टँक असो, हे सगळे आम्ही डिसमॅन्टल केले, म्हणजे काढले ह्या व्हेकलमधनं. काढल्यानंतर आम्ही ह्या व्हेकलचं पूर्ण डिटेल स्कॅनिंग केलं. त्याच्यानंतर त्याच्यावरती डिझाईन, डेव्हलपमेंट सगळं काही केलं, इंजिनिअरिंग केलं. प्रत्येक इलेक्ट्रिक ड्राईव्हलाईनमध्ये लागणारे जे कंपोनंट आहेत, मेन म्हणजे बॅटरीज, त्याच्यानंतर मोटर्स, बरेचसे इलेक्ट्रॉनिक्स, हे आम्ही सगळ्या सप्लायर्सकडनं सोर्स केले. सोर्स करून ह्या व्हेकलवर फिट केले, त्याचं टेस्टिंग केलं, कॅलिब्रेशन केलं आणि आज आपण रोड टेस्टिंग करतो आहे. आणि ही प्रॉपरली आज रस्त्यावर चालते. ही फुल्ली रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक व्हेकल ह्या सेगमेंटमध्ये भारतात पहिली आहे. ही 80 किलोमीटरचा मायलेज, बरोबर? 23 सीटर, बरोबर. आणखी थोडे टेक्निकल स्पेसिफिकेशन सो आपण बोलत जाऊया. ह्या व्हेकलमध्ये जर तुम्ही खालच्या साईडला बघितलं, दोन्ही साईडला बॅटरी पॅक्स आहेत. जे बॅटरी पॅक म्हणतो, लिथियम आयनचे बॅटरी पॅक्स आहेत. हे सगळ्यात क्रिटिकल पार्ट आहे ह्या इलेक्ट्रिक ड्राईव्ह लाईनचा. टेक्निकल टर्म्समध्ये 80 किलोवॉट आवरचे बॅटरी पॅक्स आहेत. हे 40 ह्या साईडला, 40 त्या साईडला, अंडर बॉडीमध्ये फिक्स्ड आहेत. हे बॅटरी पॅक्स आम्ही इंडियात लोकली सोर्स केलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आमच्यासाठी एक जे ऑब्जेक्टिव्ह होतं ह्या रेट्रोफिटमध्ये, की सगळं आम्ही इम्पोर्ट करू शकलो असतो, कारण की आमची कंपनी आहे नेदरलँड्समध्ये, जी मागच्या 12-15 वर्षांपासून इलेक्ट्रिक व्हेकल्स बनवती आहे तिथे. 1 कोटी किलोमीटरचं त्यांना करेक्ट. 17 कोटी किलोमीटरचा अनुभव आहे आणि 700हून जास्ती ट्रक्स, बसेस, गाड्या विकलेल्या आहेत आत्तापर्यंत. तो अनुभव इथे आणण्यासाठी आम्ही म्हटलं की डायरेक्टली आम्ही एक गाडी इम्पोर्ट करून दाखवू शकतो असतो तुम्हाला. म्हटलं ते करण्याच्या ऐवजी आपण हे इंडियात करू शकतो का नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. त्यात आम्ही पहिल्याच व्हेकलमध्ये 65% पार्ट्स इंडियात लोकलाइज केले. आता 35% फक्त इम्पोर्टेड आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं जे होतं, जे बॅटरी पॅक आहे, ती आम्ही इंडियात लोकलाइज केलेली आहे. बाकीची जी व्हेकल आहे ती मोर ऑर लेस सेम राहिलेली आहे. आम्ही त्यात फारसे चेंजेस केले नाही, एक्सेप्ट तुम्हाला दिसतंय की मूळची महिंद्राची फोर्सची आहे. फोर्स ट्रॅव्हलर व्हेकल आहेत. ही जनरली ॲम्ब्युलन्स म्हणून वापरली जाते, स्कूल बस म्हणून वापरली जाते आणि बरेच काही ॲप्लिकेशन्स आहेत ह्याच्यात. आपण ऑब्व्हियसली एक्सटिरियर थोडं बदललेलं आहे, आपलं ब्रँडिंग केलेलं आहे. काय चेंज केलं हे तुम्हाला दिसतोय, कलर, ब्रँडिंग, हे सगळं जे आहे हे प्युअरली ॲज अ मार्केटिंग एक्सरसाइज म्हणून आम्ही ह्याला चेंज केलेलं आहे. करंटली आम्ही रोड टेस्टिंग करतो आहे मागच्या 4 ते 5 महिन्यांपासून. आणि जे काय आम्हाला पेपरवर स्पेक्स एक्सपेक्टेड होते त्याच्याहून मच बेटर मिळत आहेत. मग आता त्या टेक्निकल डिटेल्सबद्दल तुम्हाला एक्सपेक्टेड काय होतं आणि काय मिळालं आहे? सो ह्या ओरिजिनल डिझेल व्हेकलवरती 250 न्यूटन मीटर टॉर्क मिळायचा. त्याच्याऐवजी ह्या व्हेकलमध्ये आम्हाला 1000 न्यूटन मीटर टॉर्क मिळतो आहे, 4 पट. त्यामुळे हे जे ग्रेडियंटचे प्रश्न आहेत किंवा जे चढ उतारचे प्रश्न आहेत, हे आम्ही इझिली सॉल्व्ह करू शकतो. इनफॅक्ट आम्हाला ह्या व्हेकलमध्ये सॉफ्टवेअरनी टॉर्क कमी करावा लागतो, नाहीतर टू मच टॉर्क म्हणजे त्यातलं सगळं टेअर होईल सिस्टम्स. जी रेंज आम्हाला एक्सपेक्टेड होती 150 ते 180 किलोमीटर मायलेज, ते आम्हाला आजच्या करंट टेस्टिंग जे मागच्या 4 ते 5 महिन्यात केलं आहे ते ऑलमोस्ट 20-30% जास्ती मिळतं आहे.
सो भरपूर जास्ती मायलेज मिळतं आहे. ऑब्व्हियसली आम्ही थोड्याशा आयडियल कंडिशन्समध्ये टेस्ट करतो आहे, म्हणजे खूप जास्ती लोडिंग नाही करत आहे आम्ही, फार जास्ती ॲक्सेलरेट करत नाही, आम्ही आयडियल कंडिशन्समध्ये टेस्टिंग करतो आहे. त्यामुळे आयडियल कंडिशन आहे म्हणजे स्पीड साधारण आम्ही 50 एक्सीड करत नाही, फार ओव्हरलोड करत नाही व्हेकलला, म्हणजे 23 लोकांचं जेवढं वेट असू शकेल तेवढंच वेट आम्ही भरतो, आयदर सँड बॅग्स किंवा वॉटर बॉटल्स ठेवून आम्ही असं काय म्हणतो सिम्युलेट करतो की 23 लोक यात बसलेत. पण जास्ती बसले तर काय होईल हे अजून आम्ही सांगू शकत नाही. मॉन्सून सीझन यायचा आहे आपल्याकडे, त्यातसुद्धा अजून ह्याचं टेस्टिंग चालू राहील, पण सो फार चांगले रिझल्ट्स येत आहेत. अच्छा, मी एक वाक्य सुरुवातीला असं म्हणालो की हे ऑटोमोबाईल क्षेत्रातली एक मोठी क्रांती असेल, त्याला कसं जस्टिफाय करणार आहोत? बेसिकली मागच्या 10 ते 12 वर्षांपासनं ई मोबिलिटी स्पेसमध्ये खूप प्रगती झाली आहे वेस्टर्न पार्ट ऑफ द वर्ल्डमध्ये, US मध्ये, युरोपमध्ये. इंडियात खूप नेसेंट आहे, म्हणजे जस्ट अबाउट चालू होती आहे. आमच्यासाठी फार महत्त्वाचं होतं हे की जी आपली कंपनी आहे युरोपमध्ये, इतकं नॉलेज आहे, इतकी टेक्नॉलॉजी आहे, तर ती आम्ही पहिल्यांदा का नाही इंडियाला आणू शकत. जे फर्स्ट मूवर्स ॲडव्हान्टेज म्हणतो आम्ही, ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे. इथे ही टेक्नॉलॉजी आणण्याचा प्रयत्न करतो आहे आणि असा एक प्रॉडक्ट आणतो आहे इंडियात जो एकतर मेड इन इंडिया असेल, लोकलाइज्ड असेल, पण जी टेक्नॉलॉजी आहे ती युरोपियन आहे. सो बेस्ट इन क्लास, वर्ल्ड क्लास जे आपण म्हणतो ते आम्ही आणण्याचा प्रयत्न करतो आहे. ही इंडस्ट्री खूप चेंज होणार आहे पुढच्या 5 ते 10 वर्षात. टेक्नॉलॉजी बदलेल, कॉस्ट कमी होईल आणि हे जास्ती आणि जास्ती अफोर्डेबल होतील लोकांसाठी हे व्हेकल्स, आणि वी वॉन्ट टू बी इन दॅट स्पेस. मी आता आपण एक प्रयत्न असा करू प्रेक्षकांसाठी की आपण ह्याची टेस्ट ड्राईव्ह घेऊ. आणि करण शहा जे मला सांगतायत, खरं म्हणजे ते या बस सेगमेंटमधनं बाहेर पडत आहेत. ते फक्त एक टेस्ट ड्राईव्हसाठी म्हणून आपल्यासाठी ते आहे, पण ते या सेगमेंटमधनं बाहेर पडत आहेत, तर पुढचा कुठला त्यांचा सेगमेंट असेल की जो सर्वसामान्य महाराष्ट्रातले प्रेक्षक जे आता बघतायत त्यांच्या दृष्टीनं तो महत्त्वाचा असेल. सो करणजी, चला आपण टेस्ट ड्राईव्ह करू आणि बिझनेस पोटेन्शियल तुम्ही कुठल्या नव्या सेगमेंटमध्ये येत आहे ते जाणून घेऊया. तुम्ही म्हणालात की ते सगळं उघडून दाखवणं आपल्याला शक्य नाही, म्हणजे काही दिसणारच नाही ॲक्च्युली. हे जर उघडलं, शुभम इथे पूर्वी इंजिन खाली होतं ना, इथे म्हणजे इंजिन इकडे होतं, पण खूप हार्डली काही दिसेल. त्यांना आत येऊ द्या फक्त एकदा. शुभम तुम्ही आतमध्ये या. हे हे उघडलं तर काय दिसणार आहे आपल्याला, म्हणजे इट विल नॉट, फारसं काही दिसणार नाही आहे. आणि कसं आहे, टेस्टिंगमध्ये अजून असल्यामुळे बरंचसं काही अजून उघडं आहे, त्यामुळे ते चांगलं पण दिसणार नाही. सो ही मोटर तुम्हाला दिसते हार्डली, पण अजून ही मोटर, ही इलेक्ट्रिक हे चेंजेस आहेत. हो, ही इथे इंजिन होतं, आता ही इलेक्ट्रिक मोटर आहे इकडे. आणि बॅटरी बॅकअप जो आहे तो मागे. हो, पण हे जे बॅटरी दोन्ही साईडला आहेत खाली, जे आपण बाहेरनं बघितले ते. पण हा ऑब्व्हियसली फायनल सेटअप नाही आहे, ह्या टेस्टिंगमध्ये असल्यामुळे अजून सगळं काही उघडं आहे, कारण की आम्ही रोज काही चेंजेस करून बघत असतो. आणि हे जे दिसत आहेत आपल्याला, हे आपण हे लावलेलं आहे. आय थिंक हे आपण गाडी चालवत असताना ह्याच्याबद्दल मी थोडंसं बोलीन. दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. आय थिंक ह्याच्याहून जास्ती तुम्ही ह्याच्यावरती थोडा. चला शुभम, चला स्टार्ट. येस. आणखी जरा टेक्निकल स्पेसिफिकेशन्स जे या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत ऑटोमोबाईल मधले, ते जर बघत असतील तर त्यांना काय सांगता येईल आपल्याला, बॅटरी वाईज, टॉर्क वाईज? नाही, आय थिंक मी टॉर्क बद्दल बोललो. बॅटरीच्या 80 किलोवॉट आवर्सची बॅटरी आहे हे पण बोललो मी. त्याच्यानंतर हॉर्स पॉवर जी आहे ती एक मी बोलू शकतो की जी 150 हॉर्स. आवाज येतच नाही, काहीच नाही. आवाज काहीच नाहीये. थोडं प्रेक्षकांना तुम्ही थोडंसं ह्या गाडीचा फील आणि आवाज पण बघा. 50 हे आपण त्याला कॅप लावलेली, 50 किलोमीटर. पुढे जाता एनिवे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या नॉर्म्स प्रमाणे कमर्शियल व्हेकल्सला 80 किलोमीटरचा कॅप असतो, त्यामुळे तो आम्ही ठेवू. आता टेस्टिंग करता आम्ही 50 पर्यंत ठेवलेलं आहे. हे जे तुम्ही स्क्रीन बघताय ती, ह्याच्यावरती काही टेक्निकल इन्फॉर्मेशन घ्या चालू द्या. जेव्हा तुम्हाला हे ब्लू दिसतंय, ह्याच्यावरती तुम्हाला एक बाजूला एक हा दिसतोय, स्केल दिसतोय. जेव्हा तो ब्लू आहे तेव्हा तो एक आयडल कंडिशनमध्ये चार्ज यूज करतोय बॅटरीचा. जेव्हा थोडंसं ॲक्सेलरेट फास्ट कर, म्हणजे आपल्याला जेव्हा तो रेड होईल, तुम्ही बघायला तर कर ॲक्सेलरेट, रेड दिसतोय, तेव्हा तो पीक चार्ज घेतोय, म्हणजे नॉर्मल कंडिशन्सच्या बाहेर बॅटरी वापरतोय व्हेकल. आणि जेव्हा हा ब्रेक करेल, थोडंसं ब्रेक कर, तेव्हा तुम्हाला ग्रीन दिसतो. हा ग्रीन म्हणजे काय, हेच खूप इम्पॉर्टंट टेक्निकल इन्फॉर्मेशन आहे ह्या व्हेकलबद्दल, विच इज कॉल्ड रिजनरेटिव्ह एनर्जी किंवा रिजनरेटिव्ह ब्रेकिंग. होतंय काय, जेव्हा कधी तुम्ही ब्रेक करताय व्हेकलला
किंवा ती चार्ज होते गाडी. सो त्या स्क्रीनवर तुम्हाला ते एकदम क्लिअरली दिसतंय की जेव्हा ग्रीन आहे तेव्हा चार्ज होतीये व्हेकल स्वतःच, जेव्हा ब्लू आहे छान कंडिशन्समध्ये चालतीये, जेव्हा रेड आहे ते तुम्हाला सांगतंय की तुम्ही जास्ती पॉवर कन्झ्युम करताय. आता प्रेक्षकांना मी असं म्हणालो की भारतातली ही पहिली रेट्रोफिटेड गाडी आहे, तर ते बरोबर आहे. ह्या सेगमेंटमधली पहिली रेट्रोफिटेड, ह्या म्हणजे मिड साईज बस जे आपण म्हणतो त्या सेगमेंटमधली पहिली रेट्रोफिटेड गाडी आहे. आता तुम्ही जे मी मगाशी म्हणालो की यू आर लिव्हिंग दिस सेगमेंट, येस, मग पुढचा सेगमेंट आणि बिझनेस पोटेन्शियलच्या दृष्टीनं करेक्ट, आणि जे सामान्य प्रेक्षक आहेत जे कमर्शियल व्हेकल वापरतात त्यांच्या दृष्टीनं तुमचे पुढचे बिझनेस प्लॅन काय? करेक्ट. सो ही व्हेकल आम्ही अशासाठी केली होती, प्युअरली लर्निंग एक्सरसाइज, डेमो व्हेकल, की आम्ही ही करू शकतो का इंडियात, लोकलायझेशन होऊ शकतं का, टेस्टिंग होऊ शकतं का. चांगली गोष्ट आहे की सगळे टिकमार्क येस आहेत, ते म्हणजे सगळं काही झालेलं आहे ह्या व्हेकलमध्ये. आता जेव्हा आम्ही खरं मार्केट पोटेन्शियल शोधतोय इंडियामध्ये तेव्हा आम्ही LCV सेगमेंटवरती फोकस करतोय. LCV म्हणजे लाईट कमर्शियल व्हेकल, जे 3 टनच्या ग्रोस वेट किंवा 1.5 टनाचा पेलोड ह्याच्याहून कमी असलेले व्हेकल. म्हणजे त्याचे एक्झाम्पल्स मी काही सांगेन तर टाटाची एस असेल, अशोक लेलँडची दोस्त असेल, मारुतीची कॅरी असेल, किंवा ह्या टाईपचे जे व्हेकल्स आहेत जे साधारण 1 ते 1.5 टन माल मागे घेऊन फिरू शकतात आणि ते मिड माईल आणि लास्ट माईल डिलिव्हरीसाठी वापरले जातात. म्हणजे तुम्ही एका गावात राहता, मोठं शहरात राहता, वेअरहाऊसहून तुमच्या घरपर्यंत जो माल पोचतो तो ह्या व्हेकल्समधनं जनरली पोचतो. म्हणजे सगळ्यात मोठे ई कॉमर्स कंपनीज असू दे इंडियातले, लॉजिस्टिक्स कंपनीज असू दे, इवन फूड डिलिव्हरीवाले कंपनीज जे आहेत हे अशा टाईपचे व्हेकल्स वापरतात. बिझनेस केस ह्याचा असा आहे की आजच्या दिवशी साधारण 20 लाख व्हेकल्स आहेत ह्या कॅटेगरीतले इंडियामध्ये, चार चाकी LCV गुड्स डिलिव्हर करण्यासाठी 20, करेक्ट, 20 लाख आहेत ते. आणि दरवर्षी साधारण 4 ते 5 लाख नवीन ॲड होतात ह्याच्यात. खूप मोठा मार्केट आहे. सगळ्यात इफेक्टिव्ह काय आहे की ह्याच्यात ॲज कम्पेअर्ड टू बस किंवा ट्रकमध्ये कन्व्हर्जनची कॉस्ट खूप हाय असते. ऑल्दो तुम्ही रिकवर करता पैसे, पण वेळ लागतो त्याला, किंवा अपफ्रंट इतका खर्च करायला कस्टमर जनरली थोडासा हेजिटेट करतो. म्हणून आम्ही अशा सेगमेंटमध्ये आहे LCVमध्ये जिथे कॉस्ट ऑफ कन्व्हर्जन हाय नाही आहे खूप, आणि जी काय तुम्ही एक्स्ट्रा खर्च करता कन्व्हर्ट करायला ते तुम्ही 12 ते 18 महिन्यात रिकवर करता. आता कोणाला हा इंटरेस्ट असेल, एक उदाहरण म्हणून आपण कुठल्याही गाडीचं उदाहरण देऊ की त्याची परचेस कॉस्ट किती असणार आहे आणि रेट्रोफिटेड केल्यानंतर किंवा रेट्रोफिटेड नसेलच ते, तर त्यावेळेला सिनॅरिओ काय बनतो? सो आमची एक्सपेक्टेशन आहे, अजून आम्ही लॉन्च केली नाही आहे प्रॉडक्ट, पण आमचं एक्सपेक्टेशन असं आहे की आज तुम्ही एक नवीन LCV डिझेलची साधारण 6.5 ते 7 लाख रुपयाला घेऊ शकता ब्रँड न्यू. आमचं एक्सपेक्टेशन किंवा टार्गेट किंवा ऑब्जेक्टिव्ह असं आहे की फुल इलेक्ट्रिक व्हर्जन ह्याच गाडीची आम्ही 10 लाखाच्या आत विकणार आहे. सो तुम्ही एक्स्ट्रा पैसे जे खर्च करताय इलेक्ट्रिक घेण्यासाठी ते 3 लाख रुपये साधारण. जर तुम्ही विचार केला की ही गाडी 100 ते 150 किलोमीटर पर डे चालते, आणि जर तुम्ही विचार केला की डिझेलचा ऑपरेटिंग कॉस्ट जो आहे 10 रुपये पर किलोमीटर वर्सेस इलेक्ट्रिकचा आहे 2 ते 3 रुपये पर किलोमीटर, प्रत्येक किलोमीटरला तुम्ही 7 रुपये वाचवताय. तर जर तुम्ही हा टोटल स्टडी केला तर 12 ते 18 महिन्यात तुम्ही हे वरचा 3-3.5 लाख रुपयाचे खर्च केले ते तुम्ही रिकवर करता. अजून चांगली गोष्ट अशी आहे की ॲज फार ॲज वी अंडरस्टँड आजच्या घडीत की एकदा तुम्ही ही गाडी इलेक्ट्रिक केली की ही स्क्रॅपेज पॉलिसीच्या पण बाहेर पडते. 15 वर्षाची 10 असेल, 12 असेल, 15 असेल त्याच्या पण बाहेर पडते. त्यामुळे तुम्ही सेम गाडी जास्ती टाईमसाठी वापरू शकता. अजून बेनिफिट असं आहे की मेंटेनन्सचा जो खर्च आहे तो एकदम कमी होतो, बिकॉज मुव्हिंग पार्ट्स खूप कमी आहेत. डिझेलच्या कम्पॅरिझनमध्ये 1/10 आहेत मुव्हिंग पार्ट्स या व्हेकलमध्ये, त्यामुळे खर्च जो ऑनगोईंग वेअर अँड टेअर आहे तो कमी होतो. सो असे इकॉनॉमिक, एन्व्हायरमेंटल सगळे बेनिफिट्स खूप आहेत. पुढच्या 3 वर्षासाठी तुम्ही जुन्याच गाड्यांचं रेट्रोफिकेशन करणार आहात. करेक्ट. सो काही लोक जे तुम्हाला आता बघतायत त्यांची एखादी व्हेकल असेल तर ती कुठली व्हेकल आहे की जी तुमच्याकडे घेऊन यायची? करंटली आम्ही अशोक लेलँडची दोस्त किंवा टाटाची एस किंवा ह्या टाईपच्या प्लॅटफॉर्मवरती काम करतोय. जनरली आम्ही आता B2B मार्केटवरती जास्ती फोकस करतोय, ज्यांच्याकडे बिझनेस टू बिझनेस आपण जे म्हणतो, इन्स्टेड ऑफ बिझनेस टू कन्झ्युमर B2Cच्या ऐवजी, जिथे आम्ही असा टार्गेट करतोय की जे फ्लीट ओनर्स आहेत ज्यांच्याकडे 100, 500, 1000, 10,000 गाड्या आहेत त्यांच्यासोबत आम्ही आत्ता टायअप करतोय
आणि त्यांच्यासोबत इंडिव्हिज्युअल असेल तर करू शकतो, Right. ऑब्व्हियसली करू शकतो, बट मे बी Is it नेक्स्ट your स्टेप. टुडे द B2B विल बी द मेन फोकस. ऑफकोर्स इंडियन मार्केटमध्ये हे पण आहे की बरेचसे हे जे LCVs आहेत दे आर ओनर ड्रायव्हर व्हेकल्स. बरोबर. म्हणजे जो ओनर आहे तोच ओन Self- करतो आणि मग तो एका मोठ्या कंपनीसाठी ती सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. सो इव्हेंच्युअली जरी आम्ही एका मोठ्या कंपनीसाठी काम करत असलो, इट माइट बी की एक सिंगल ओनर त्या व्हेकलला ओन करतो. सो आम्ही काम माझी करू. गाडी घेऊन तुमच्याकडे आलो हो. तर काय होणार आणि मला किती पैसे पे करायला लागणार? तुम्ही जनरली तुमची गाडी जर स्वतः आमच्याकडे घेऊन आलात तर आम्ही आमच्या वर्कशॉपमध्ये साधारण 1 ते 2 आठवड्यात ती आम्ही तुम्हाला कन्वर्ट करून देऊ. 1 ते 2 आठवडे. अजून तयार नाही आहे ते प्लांट, होईल ते काही महिन्यांमध्ये, काही क्वार्टर्समध्ये, पण 1 ते 2 आठवड्यात कन्व्हर्जन होऊ शकतं त्याचं. आणि त्याचा साधारण कॉस्ट जसं मी म्हणलं ॲडिशनल कॉस्ट 3 ते 4 3, 4, 5 लाख रुपये साधारण असेल, डिपेंडिंग ऑन तुम्हाला किती रेंज पाहिजे, किती पॉवर पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींवर डिपेंडंट असेल. 2 प्रश्न पडतात लोकांना. एक म्हणजे माझ्या गाडीच्या मायलेजमध्ये काही फरक पडेल का, स्पीडमध्ये काही फरक पडेल का, आणि बॅटरीचा इश्यू काय असेल? स्पीडमध्ये काही फरक पडणार नाही. मायलेज इनफॅक्ट खूप चांगलं होईल, कारण की तुम्ही एका चार्जवरती 150 किलोमीटर जर जाऊ शकलात तर तुमचा दिवसभराचा जो रिक्वायरमेंट असतो तो भागतो. आणि 20% कॉस्टमध्ये. जो तुम्ही बॅटरीचा इश्यू म्हणला, जनरली आम्ही आमच्या सप्लायर्स बरोबर किंवा पार्टनर्स बरोबर जे काम करतो तेव्हा आम्ही म्हणतो की साधारण 4 ते 5 हजार चार्ज सायकल्स आम्ही गॅरंटी करतो की ही बॅटरी चालेल. जर तुम्ही ते ट्रान्सलेट केलं तर त्याचा अर्थ असा होतो की साधारण 6 ते 7 वर्ष काही इश्यू येणार नाहीत. सो व्हायब्रेशनवरती आणि नॉईजवरती किती फरक पडतो? म्हणजे ऑलमोस्ट झिरो आहे. आज आपण आता ह्या गाडीत बसलोय, नॉईज ऑलमोस्ट नाहीच आहे. जे कुठले तुम्हाला व्हायब्रेशन्स आणि हे फील होत आहेत ते बेस व्हेकलचे आहेत. म्हणजे जसं ह्याचं सस्पेन्शन आहे किंवा जसं ह्याचं स्ट्रक्चर आहे ह्या गाडीचं, त्याच्यामुळे थोडेसे तुम्हाला व्हायब्रेशन्स येतात, बट बाकी ऑलमोस्ट झिरो आहे. तुम्ही जर एन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातून बघितलं ना तर अतिशय ह्यूज इम्पॅक्ट आहे. दर एक LCV जी आपण कॅटेगरीची बोलतोय, आम्ही एक स्टडी केला होता की साधारण 135 ग्रॅम एकच मिनिट, तुम्ही गाडी थांबवा, चालूच ठेवा गाडी. मला सांगा, आधी डिझेलच्या गाड्या ज्या तुम्ही चालवल्यात त्या आणि ह्याच्यात काय फरक आहे? ह्याच्यामध्ये आता स्मूथ आहे सर, इंजिन स्मूथ आहे आणि चालवायला इझी आहे गाडी. हां. अच्छा, टेक्नॉलॉजिकली काही इथे जर चेंज झाले असतील हो. तर त्याचा काही त्रास होतो का? म्हणजे याला गिअर नाही. हा, ह्याच्यामध्ये आता कसं गिअर नाही आहे आणि क्लचचा त्रास नाही आहे. ऑटोमॅटिक असल्यामुळे ब्रेक आणि क्लचचाच यूज करू शकतो आपण, त्यामुळे चालवायला काही प्रॉब्लेम पण नाही. चार्ज करण्याचा इश्यू, चार्जिंग लावून ठेवा, ते बघत हां, ते बसा. करायला लागणार ना सर. हो. अच्छा, तुम्ही प्रिसिजन मध्ये किती वर्षापासून आहे? हां, मला लागून आता 6 महिने झाले सर. त्याच्या आधी काय करत होते? अगोदर मी डिझेलची गाडी चालवत होतो. अच्छा, त्या कुठली गाडी होती? डिझेल? टाटा इंट्रा होती. त्याच्यात ह्याच्यात काय फरक म्हणले तुम्ही मला आता? त्याच्यामध्ये कसं गिअर होतं गाडीला, क्लच होतं. त्याच्यापेक्षा हे चालवायला सोपं वाटतं आणि व्यवस्थित वाटतं. आता तुम्ही तमाम सगळ्या ड्रायव्हरचे प्रतिनिधी आहेत, हो बरोबर? हो चढायला ज्यावेळेला गाडी ही जाते हो. तेव्हा काय होतं? काय नाही सर, पिकअप व्यवस्थित घेते गाडी, काय प्रॉब्लेम असं नाही. काही चेंज? काही नाही काय. 23 लोक बसून बघितले का? हो, बघितले सर, टेस्टिंग घेतली, व्यवस्थित चढती गाडी, काही प्रॉब्लेम नाही. हो आणि उतार असेल तर ब्रेक लावताना? हो, ते काय प्रॉब्लेम, ब्रेकवर व्यवस्थित लागतं, व्यवस्थित चढती गाडी. अच्छा, तुमचं पूर्ण नाव सांगा. संतोष संभाजी शिंदे. तुम्हाला लोकांचे फोन आले तर चालतील का? हो, चालते ना सर. नंबर सांगा तुमचा महाराष्ट्राला. 8999 29 13 13. अच्छा, एक लक्षात घ्या प्रेक्षकांनो की मी तुम्हाला यांचा जाणीवपूर्वक नंबर दिलेला आहे. त्यांनी फोन नाही उचलला तर त्यांना मेसेज टाका, बरं का? संतोषराव ना, तुम्हाला खूप फोन येणार आहेत, त्यामुळे तुम्ही त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्या. तुम्ही प्रिसिजनचे म्हणजे काय रिप्रेझेंटेटिव्ह म्हणेन मी तुम्हाला. अच्छा, ह्याच्यामध्ये ना पॉलिसीज वाईज खूप गोष्टी घडतात. म्हणजे राज्य सरकार काहीतरी, आपण जाऊया आणखी एक टेस्ट ड्राईव्ह. आपली भारतातली पहिली या सेगमेंटमधली रेट्रोफिटेड गाडी आहे. ही तर नवीन गाडी आहे. जुन्या गाड्याबद्दल काही? जे कुठले आता सबसिडीज आहेत किंवा जे कुठले आता गव्हर्नमेंटकडनं पॉलिसीज आहेत ते सगळे नवीन व्हेकल्ससाठी आहेत. म्हणजे जे OEM स्वतः बनवेल, ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर म्हणजे टाटा, महिंद्रा, हे जे गाड्या बनवतील आणि नवीन विकतील त्यांच्यावरच लागू आहेत. आम्हाला ॲज रेट्रोफिटर्स आत्ता कुठलीही सबसिडी नाही आहे. पण वी होप की पुढे जाता सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट ही विचार करेल की रेट्रोफिटला सुद्धा ह्या पॉलिसीमध्ये इन्क्लूड करावं. का? कारण की आम्ही म्हणतो की जुन्या गाडीला एक नवीन लाईफ देताय तुम्ही.
नवीन गाडी तर बनवाच, नवीन गाड्या पण विकायला पाहिजेत आणि नवीन इलेक्ट्रिक गाड्या पण विकायला पाहिजेत, पण ही एक जुनी गाडी, विचार करा ॲज अन एंड कस्टमर की माझी 5-6 वर्षांपूर्वीची ही गाडी आहे, ह्याला जर मी एक इलेक्ट्रिक करून एक नवीन आयुष्य देऊ शकतो, पुढचे 8-9-10 वर्ष वापरू शकतो ह्याला, तर ह्याला पण ह्या पॉलिसीत घ्यावं, म्हणजे एंड कस्टमरला बेनिफिट व्हावा ह्याचा. हा व्हिडिओ आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत जर पोहोचला तर माझ्या मते आदित्य ठाकरे शोन इज अ ग्रेट प्रॉमिस, ही इज रिअली कन्सर्न अबाउट एन्व्हायरमेंट. तर त्यांनी यांनी जो शहासाहेबांनी मुद्दा मांडला आहे त्याचा विचार करावा. श्री नितीन गडकरी यांच्यापर्यंत आम्ही हा व्हिडिओ पोहोचूच, माझी त्यांनाही विनंती आहे की या दृष्टीने तुम्हीही विचार करा. पॉलिसी वाईज जे चेंजेस आहेत ते होत राहतील, पण तुम्ही हे रेट्रोफिटेडचं किती वर्ष करणार आहात? LCV सेगमेंटमध्ये आम्ही ॲटलिस्ट एक 2 ते 3 वर्ष रेट्रोफिट बिझनेसमध्ये राहू, कारण की आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे की जे आमची कोअर टेक्नॉलॉजी आहे विच इज इलेक्ट्रिक ड्राईव्हलाईन बनवणं, त्याच्यात आम्ही ट्रॅक रेकॉर्ड एकदम घट्ट करू. एकच मिनिट, तुम्ही ज्या ट्रॅक रेकॉर्डबद्दल बोलत आहात ती तुमची नेदरलँड बेस्ड कंपनी आहे, बरोबर आहे. तिची थोडीशी माहिती महाराष्ट्राला द्या. नेदरलँडमधली जी कंपनी आहे ती साधारण 12 ते 15 वर्ष इलेक्ट्रिक मोबिलिटी स्पेसमध्ये काम करते. इमॉस नावाची कंपनी आहे ती. ती आत्तापर्यंत 700हून जास्ती ट्रक्स, बसेस आणि अजून इतर टाईपच्या गाड्या इलेक्ट्रिक करून विकलेल्या आहेत. त्या गाड्यांनी युरोपियन रस्त्यांवरती 17 करोड किलोमीटर चालवलेले आहे. सो सगळा डेटा आमच्याकडे आहे. जी की तुमचीच कंपनी आहे, 100% ओन्ड आहे आमची कंपनी ती. आणि खूप सारा एक्सपिरियन्स आहे तिथे की नवीन व्हेकल्स कसे करायचे, नवीन पॉवर ट्रेन्स कसे, फक्त बॅटरीवरती न डिपेंड करता पुढे जाता जेव्हा हायड्रोजन येईल, फ्युएल सेल्स येईल, तो पण विचार आम्ही ऑलरेडी चालू केलेला आहे. आपण रेट्रोफिटेड बद्दल बरोबर, पण तो जो सगळा एक्सपिरियन्स आहे तो युरोपमध्ये आहे, जिथे वेदर कंडिशन्स वेगळे आहेत, रोड कंडिशन्स वेगळे आहेत, सगळं काही वेगळं आहे. सो आम्ही म्हणलं की जेव्हा इंडियात करतोय इट्स ऑलमोस्ट न्यू. ठीक आहे, बरीचशी टेक्नॉलॉजी सेम राहील, पण कंडिशन्स टोटली बदललेले आहेत. खड्डे नाही आहेत आपल्याकडे, खड्डे आहेत, 40 डिग्री हीट नाही आहे आपल्याकडे आहे. सो हे सगळे जे गोष्टी आहेत हे आम्हाला आता ज्या टेस्ट झाले ह्याच्यात हे जे मुद्दे होते ते त्याचं काय आहे, त्याचं आउटपुट काय? म्हणजे ॲट दिस पॉईंट ऑफ टाइम आम्हाला कुठलेही नेगेटिव्ह परिणाम दिसत नाही आहेत, कारण की आम्ही ही पॉवर ट्रेन डिझाईन करताना इंडियन कंडिशनसाठीच डिझाईन केलेली आहे. काय पॅरामीटर्स होते 5-10 कुठले? आता फॉर एक्झाम्पल एक मेन पॅरामीटर असेल की बॅटरी जी आहे आपली ती युरोपमध्ये आम्ही फक्त एअर कूलिंग करतो, म्हणजे हवेनी कूल होते. इथे ते करू शकत नाही, कारण की ह्या टाईपच्या हीटमध्ये ओव्हर हिटिंगचा इश्यू होईल. त्यामुळे आम्ही लिक्विड कूलिंग करतो किंवा म्हणजे कूलंटनी कूल करतो. जी टाईपची मोटर आहे त्याला खूप एक्स्ट्रा पॉवर देण्यात काही पॉईंट नाही आहे ह्या रस्त्यांवर, कारण की एनिवे आपल्याला 80 किलोमीटर्सला कॅप करायचं आहे. त्यामुळे ती डिसिजन असा बनतो की त्या टाईपचं. सो असे काही गोष्टी आहेत जे आम्ही बदललेत इंडियन कंडिशनसाठी. ग्राउंड क्लिअरन्स पण एक मोठा इश्यू आहे. सो डेफिनेटली आम्ही जो खालचा बॅटरीज खालनं बसवलेल्या आहेत व्हेकलच्या, हो, सो बॅटरी खालनं बसून त्याला हाईट दिलेली आहे. त्यामुळे जेव्हा आपण मोठे स्पीड ब्रेकर्स म्हणा किंवा खड्डे म्हणा त्यात इश्यू नाही व्हावा. करेक्ट. आणि खड्ड्यामध्ये जे पाणी साचतं आणि ते उडतं त्याचा पण विचार केला तुम्ही? पाण्याचा इश्यू नाही होत जनरली, कारण की हे वॉटर रेझिस्टंट, वॉटरप्रूफ आम्ही बनवलेलं असतो. हवेवर आता मॉन्सून सीझन येईल तेव्हा आम्ही फिजिकली रोड टेस्टिंग करू, तेव्हा अजून बेटर कळेल आम्हाला, पण आता तरी काही इश्यू दिसत नाही तसा. आणि बॅटरीबद्दल, बॅटरींचं बॅटरी आम्ही म्हणल्यासारखं इंडियात लोकलाइज केलेले आहेत, वगैरे सारखे. हो लोकांसोबत. आणि पुढे जाता आम्हाला इंडियातनंच सोर्स करायचे ते इवन LCV साठी सुद्धा. सो तसाच बॅटरी लाईफ साधारण डिपेंडिंग ऑन यूज बिटवीन 5 to 10 years पर्यंत राहते बॅटरी लाईफ चांगली. आणि हे जे सगळं तुम्ही काही मला प्रिसिजनचं आणखीन एक कौतुक आहे की सोलापूरसारख्या ठिकाणी इतकी उत्तम कंपनी ते चालवतात. त्यांच्या सोशल कॉन्ट्रीब्युशनबद्दल तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हाही प्रोजेक्ट तुम्ही सोलापूरमध्येच करत आहात. व्हाय सोलापूर? आणि त्यातनं किती लोकांना रोजगार मिळेल? नाही, आय थिंक अख्खं जेवढं आपण ह्या कॅम्पसवरती फिरतोय, 45 एकर्सचा कॅम्पस आहे इकडे, जिथे आपण साधारण 1,500 ते 2,000 लोक एम्प्लॉय करतो करंटली. आणि इथले जे प्रॉडक्ट्स बनतात कॅम्पशाफ्ट ते जगभरातल्या कोपऱ्यामध्ये पोचतात आणि बेस्ट गाड्या ऑफ द वर्ल्डमध्ये पोचतात. माझ्या वडिलांनी हा बिझनेस 0 चालू केलेला आहे इथे, कारण की काहीतरी एक कनेक्शन आहे ह्या गावाशी आणि माझं तेच पुढे न्यायची इच्छा आहे. आणि जर काहीतरी नवीन करतोय तर वाय नॉट कन्सिडर सोलापूर. इथे इन्फ्रास्ट्रक्चर भरपूर आमचं स्वतःचं अवेलेबल आहे, मॅनपॉवर अवेलेबल आहे, सगळं काही रिसोर्सेस अवेलेबल असताना नवीन जागे जाण्यापेक्षा आम्ही म्हणतोय की इथेच आपण डेव्हलपमेंट करू
आणि सर इफ वी डोंट डू इट हू विल असं. ही कमिटमेंट फार महत्वाची आहे. ही जी रेट्रोफिटेड फर्स्ट व्हेकल आहे ती केव्हा, आणि जी ॲक्च्युली तुम्ही रेट्रोफिटेडच्या नंतरचा जो प्लॅन आहे तो काय आहे? ऑब्व्हियसली आम्हाला रेट्रोफिटिंग काही वर्षांसाठी करू. आमचा अल्टिमेट गोल असाच असणार आहे की आम्ही OEM का स्वतः बनवू शकत नाही. म्हणजे आम्ही व्हेकल पूर्णपणे बिल्ड करून त्याला इलेक्ट्रिक करून आम्ही विकू का नाही शकत. तो थोडासा लॉंग टर्म प्लॅन आहे. मे बी 4-5 इयर्स डाऊन द लाईन असेल तो. पण जसं आम्ही त्याच्याजवळ येऊ तुम्हाला डेफिनेटली त्याच्याबद्दल अपडेटेड ठेवू. थँक्यू सो मच. Thank you. तुमच्या पुढच्या सगळ्या वाटचालीला आमच्या शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच राहुल. आपल्या काही प्रेक्षकांना जर काही प्रश्न पडले तर ते तुम्हाला ईमेल करू शकतात कुठल्या तुमच्या वेबसाईटवरती त्याची. आमच्या वेबसाईटवरती सगळे कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन आहे. आम्हाला ईमेल करू शकतात. डेफिनेटली सो मच. हे जे सगळे बदल आहेत ना ते फार महत्त्वाचे आहेत. वर्ल्ड इज चेंजिंग आणि त्याच्यामध्ये भारतामध्ये सुद्धा जो बदलाचा वेग आहे ना तो फार रॅपिड आहे. विशेषतः कालच आपण पाहिलं की केंद्रीय रस्ते विकास मंत्री श्री नितीन गडकरी हे हायड्रोलिक गाडी घेऊन पोहोचले. 50 लाख रुपये आज तिची किंमत आहे. EVबद्दल तर आपण खूप गोष्टी बघत आहोत, चर्चाही करत आहोत. त्यामुळे माझ्या मते असे कुठलेही सूक्ष्मातले सूक्ष्म बदल हे ABP माझाच्या प्रेक्षकापर्यंत पोहोचवायचा आपला प्रयत्न असतो आणि तो पुढेही राहील. ह्या संदर्भातले कुठलेही तुमचे प्रश्न असतील तर या प्रिसिजन ग्रुपचे ह्या गाडीच्या संदर्भातले प्रतिनिधी म्हणून चालकांचा नंबर मी दिलेला आहे. टेक्निकल प्रश्न त्यांना तुम्ही विचारा. प्रिसिजनच्या वेबसाईटवरती जा, कस्टमर केअरवरती तुम्ही मेल ड्रॉप बॉक्समध्ये मेल टाका. इथून पुढेही प्रिसिजनचे हा जो प्रयोग आहे तो तुम्हाला ABP माझावरती दिसत राहील. माझं सहकारी आफताब शेखसह मी राहुल कुलकर्णी, ABP माझा, सोलापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.